यावर्षी 2025मध्ये 28 जुलैला पहिला श्रावण सोमवार आहे. श्रावण मासारंभाच्या पहिल्या सोमवारी हा दिवस शिवमोठ म्हणून साजरा केला जातो. यामुळे याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावण महिना सुरू झाला की श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन अशा सर्व सणांची रेलचेल सुरू होते. सणांचं महत्त्व, पूजाविधीची माहिती तर आपल्याला मिळतेच, परंतु या सणांच्या खास अशा कहाण्या देखील आहेत. श्रावण सोमवारी वाहणाऱ्या शिवमुठीचं अनोखं महत्त्व आहे. याच सोमवारच्या शिवमुठीचे महत्त्व सांगणारी ही कथा. श्रावण सोमवार शिवमुठीची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला 4 सुना होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला उष्ट, खरकटं, नेसायला जाडे भरडे, राहावयास गुरांचे घर आणि गुराख्याचे काम देत असत. पुढे श्रावण मास आला. पहिला सोमवार आला. त्या दिवशी त्या नावडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली. ते कुठं जात आहेत अशी विचारणा केल्यावर कळालं, महादेवाच्या देवळात शिवमूठ व्हायला जात आहेत. नावडतीने विचारलं, त्याने काय होतं? भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं. मुलंबाळं होतं. नावडती माणसं आवडती होतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळतो. यानंतर नागकन्या आणि देवकन्येने नावडतीला विचारलं, तू कोणाची कोण? नावडतीने सांगितलं, राजाची सून. मी देखील तुमच्यासोबत येते. नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली. शिवमुठीचा वसा. नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या. नावडतीने विचारलं, काय बोलताय? तेव्हा त्यांनी सांगितलं, शिवमुठीचा वसा वसतो आहे. या वसाला नेमकं काय करावं? मूठ तांदूळ घ्यावे, शिवराई, सुपारी घ्यावी, गंधफूल घ्यावं, 2 बेलाची पाने घ्यावीत, मनोभावे पूजा करावी. हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंद भावजया, भर्तरा, नावडती आहे ती, आवडती कर रे देवा, असे म्हणून तांदूळ व्हावेत. संध्याकाळपर्यंत उपास नाही निभवला तर दूध प्यावं. संध्याकाळी आंघोळ करावी. देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं. हा वसा 5 वर्ष करावा. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्यास तीळ, तिसऱ्यास मूग, चौथ्यास जव आणि 5व्यास सातू शिवमुठी करता घ्यावे. अशी झाली पूजा सफल. पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस धरून आणायला सांगितलं. त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली. संपूर्ण दिवस उपवास केला. जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं. शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली. पुढे दुसरा सोमवार आला. नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं. पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा, दिरा भावा, ननंद भावजवा, नावडती आहे, आवडती कर रे देवा, असे म्हणून तीळ वाहिले. संपूर्ण दिवस उपवास केला. शंकराला बेल वाहिलं. दूध पिऊन निजून राहिले. संध्याकाळी सासऱ्याने विचारलं, तुझा देव कुठे आहे? नावडतीने सांगितलं, माझा देव लांब आहे. वाटा कठीण आहेत. काटे कुठे आहेत? साप वाघ आहेत. तेथे माझा देव आहे. पुढे तिसरा सोमवार आला. पूजेचे सामान घेतलं. देवाला जाऊ लागली. घरची माणसे मागे जाऊ लागली. नावडती, तुझा देव दाखव म्हणू लागली. नावडतीला रोजचा सराव होता. तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले. नावडतीची दया आली. आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे. वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. नावडतीला चिंता पडली. देवाला प्रार्थना केली. देवाला तिची करुणा आली. नागकन्या देवकन्यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं. रत्नजडितांचे खांब झाले. सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं. नावडती पूजा करू लागली. गंधफूल वाहू लागली. नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या, दिरा भावा, ननंद भावजया, नावडती आहे रे, आवडती कर रे देवा, असे म्हणून शिवाला वाहिली. राजाला मोठा आनंद झाला. नावडतीवर प्रेम वाढले. दागिने घालायला दिले. खुंटीवर पागोटं ठेवून तळे पाहायला गेले. नावडतीची पूजा झाली. पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले. राजा परत आला. माझं पागोटं देवळी राहिलं, घेऊन येतो म्हणाला. देवळाजवळ आला. देऊळ अदृश्य झालेलं होतं. तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होते. त्यावर नावडतीने केलेली पूजा होती. जवळ खुंटीवर पागोटं होतं. ते घेऊन ते बाहेर आले. सुनेला विचारू लागलं, हे कसं काय झालं? सुनेने सांगितलं, माझ्या गरिबाचा हाच देव. मी देवाला प्रार्थना केली, त्यामुळे त्याने तुम्हाला दर्शन दिलं. सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी नेलं. नावडती होती ती आवडती झाली. जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना ही साठा
उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी, सुफळ संपूर्ण.